नमस्कार. गेल्या वेळी आपण मत्स्यावताराची कथा पाहिलेली आहे. आज त्याच्या पुढचा अवतार म्हणजे कासवाचा अवतार, त्याची कथा आपण पाहणार आहोत. कश्यप नावाचे ऋषी होते. त्यांना दिती आणि आदिती अशा दोन पत्नी होत्या. दिती वेंधळी, रागीट, उतावळी अशी होती. याच्या उलट आदिती अत्यंत शांत, सज्जन अशी होती. दितीला अचानकच काही व्हायचं तेव्हा तिने एकदा कश्यप ऋषींना सांगितलं की माझी इच्छा तुम्ही पुरी करा. कश्यप म्हणाले की अगं, प्रत्येक वेळ योग्य वेळी करायची असते प्रत्येक गोष्ट, त्यामुळे आत्ता नको. पण तिने ऐकलं नाही. आदिती मात्र कश्यप ऋषींच्या इच्छेप्रमाणे करत होती आणि त्यामुळे काय झालं, दितीला आणि आदितीला दिवस राहिले आणि दितीचे मुलगे तिच्यासारखेच उतावळे, रागीट, वेडेवाकडे असे झाले. ते दितीचे मुलगे म्हणून त्यांना दैत्य म्हणू लागले आणि आदितीचे मुलगे शांत, सज्जन आणि ते तिथे राहायला नको म्हणून दीव म्हणजे स्वर्ग, ते दिवी म्हणजे स्वर्गात राहायला गेले म्हणून त्यांना देव असं म्हणू लागले. देव आणि दैत्यांचं कधीच पटत नसे. दैत्य हे बलवान, ताकदवान असल्यामुळे ते देवांशी नेहमी लढाई करत आणि त्या लढाईत देवांची संख्या कमी होऊ लागली. तेव्हा देव भगवान विष्णूंना शरण गेले आणि म्हणाले की हे दैत्य आम्हाला त्रास देतात आणि आमची संख्या मात्र कमी कमी होत चालली आहे. याच्यावर तुम्ही आमच्यावर कृपा करा आणि आम्हाला एक उपाय सांगा. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना सांगितलं की बाबांनो, तुम्ही समुद्र मंथन करा. समुद्राच्या तळाशी अमृत आहे, ते तुम्ही प्या. अमृत प्यायले तर तुम्ही अमर व्हाल आणि तुम्हाला कधीही जरा म्हणजे म्हातारपण सुद्धा येणार नाही. पण या कामात तुम्ही दैत्यांची मात्र मदत घ्या. मंदार पर्वताची म्हणजेच मेरू पर्वताची रवी करा आणि वासुकी नागाची दोरी करा. हे सगळं तुम्ही जमवून आणा आणि समुद्र मंथन करा. देव बरं म्हणाले. त्याप्रमाणे देव दैत्यांकडे गेले, दैत्यांना भेटले आणि त्यांना म्हणाले की अरे, आपण भाऊ भाऊ आहोत ना, आपण सगळ्यांनी मिळून अमृत मंथन म्हणजे समुद्र मंथन करूया. त्यातून अमृत बाहेर निघेल, ते तुम्ही पण प्या, आम्ही पण पितो, तुम्ही अमर व्हाल रे. दैत्यांना लोभ सुटला. दैत्य म्हणाले ठीक आहे, आम्ही तुम्हाला मदत करू. आणि मग सगळ्यांनी ठरवलं त्याप्रमाणे करायचं. मग त्यांनी वासुकी नागाला तयार केलं. वासुकी नाग म्हणाला ठीक आहे, मी तुमची दोरी बनेन. देव मोठे युक्तिबाज होते. वासुकी नाग दोरी बनायला तयार झालाय असं पाहून देवांनी दैत्यांना सांगितलं, हे पहा, आम्ही तुमच्यापेक्षा सुंदर आहोत, युक्तिबाज आहोत, हुशार आहोत, तेव्हा तोंडाकडची बाजू आम्ही पकडणार बरं का. शरीरात श्रेष्ठ असतं तोंड. दैत्य म्हणाले नाही नाही, असं कसं, आम्ही श्रेष्ठ आहोत, तेव्हा तोंडाकडची बाजू आम्हीच धरणार आहोत आणि शेपटीकडची कमी प्रतीची बाजू तुम्ही धरा. देवांच्या हे मनासारखंच झालं. मग सगळेजण समुद्रकिनारी गेले. ढकलत 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 मेरू पर्वत त्यांनी समुद्राच्या किनारी आणला. त्याला वासुकी नागाची दोरी गुंडाळली आणि तो पर्वत समुद्रात ढकलला. शेपटीच्या बाजूला देव उभे राहिले, तोंडाच्या बाजूला दैत्य उभे राहिले आणि समुद्रमंथन सुरू झालं. समुद्रमंथन सुरू झाल्यानंतर तोंडातून त्या वासुकी नागाच्या पोटावर दाब आला आणि तोंडातून त्याच्या विष बाहेर पडलं आणि ते विष राक्षसांच्या तोंडात जाऊन अनेक राक्षसही त्यात मृत्युमुखी पडले. त्यांनी समुद्रमंथन मात्र पुढे सुरूच ठेवलं, कारण अमृत दोघांनाही पाहिजे होतं. या समुद्रातून अनुक्रमे अशा वस्तू बाहेर पडल्या. लक्ष्मी, ती त्यांनी विष्णूंसाठी ठेवली. कौस्तुभ मणी विष्णूंसाठी ठेवला. पारिजातक वृक्ष इंद्र म्हणला मी स्वर्गात लावीन, त्याची फुलं सगळ्यांना मिळतील. मग दारू बाहेर पडली. राक्षसांना ती हवीच होती. मध्ये थांबलं काम. राक्षस दारू प्यायले, बेभान झाले. काम पुन्हा पुढे सुरू झालं. मग चंद्र बाहेर पडला. तो चंद्र त्यांनी बाजूला ठेवला.
मग कामधेनू नावाची गाय निघाली, ती देवांनी घेतली. मग सुरेश्वर नावाचा हत्ती बाहेर पडला, तो इंद्राने घेतला आणि स्वतःसाठी, तोच ऐरावत. मग रंभा, मेनका, उर्वशी अशा अप्सरा समुद्रातून बाहेर आल्या. त्याही देवांचं मनोरंजन करण्यासाठी म्हणून स्वर्गात निघून गेल्या. मग 7 तोंडाचा घोडा निघाला. हा 7 तोंडाचा घोडा त्यांनी सूर्याला अर्पण केला आणि तेव्हापासूनच हे वार सुरू झाले. आठवड्याचे 7 वार हे तेव्हापासून सुरू झाले. मग बैल बाहेर आला. तो बैल त्यांनी शंकरांना अर्पण केला वाहन म्हणून. मग एक धनुष्य बाहेर पडलं, तेही त्यांनी शंकरांनाच दिलं. आणि मग शंख बाहेर पडला, तो त्यांनी विष्णूंसाठी रणवाद्य म्हणून ठेवून दिला. आणि मग सगळ्यात शेवटी धन्वंतरी हातात अमृताचा घट घेऊन बाहेर आले. आता समुद्रमंथन थांबलं, कारण अमृत त्यांना मिळालं. अशा रीतीने समुद्रातून ही 14 रत्न बाहेर पडली. पण त्याचबरोबर हलाहल नावाचं विष बाहेर पडलं आणि हे विष सगळ्या जगाला जाळत सुटलं. त्यावेळी भगवान शंकर पुढे आले आणि त्यांनी ते विष प्राशन केलं. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला, आग होऊ लागली. तेव्हा चंद्र त्यांच्या मस्तकावर जाऊन बसला आणि त्यांना जरा थंड वाटलं. पण त्यांचा गळा मात्र त्या विषप्राशनाने निळा झाला होता आणि तेव्हापासून शंकरांचं नाव नीलकंठ असं पडलं. आणि इतकं मोठं महान कार्य त्यांनी केलं म्हणून सगळेजण त्यांना देवाधिदेव महादेव असं म्हणू लागले. आता अमृताचा कुंभ घेऊन धन्वंतरी बाहेर आले होते. विष्णूंचं कासवाचं रूप घेण्याचं कामही संपलं होतं, कारण त्यांनी मेरू पर्वताला आधार दिला होता कासवाच्या रूपात. आणि मग अशा रीतीनं विष्णू बाहेर पडताना कासवाचं रूप धारण केलेलं सोडून मोहिनीचं रूप घेऊन बाहेर आले. त्यांनी धन्वंतरींकडून तो घट घेतला. म्हणाले, देवांनी आणि राक्षसांनी एका बाजूला राक्षस ओळीत बसा, एका बाजूला देव ओळीत बसा आणि मी सगळ्यांना अमृत वाटते. आणि ती मोहिनी देवांच्या बाजूलाच गेली. प्रत्येकाला ओंजळ पुढे करायला सांगितली. मोहिनी घटातलं अमृत प्रत्येकाच्या ओंजळीत घालून तो देव अमृत पिऊ लागला. राहू नावाचा एक दैत्य होता. त्याच्या मात्र हे लक्षात आलं की ही बाई आधी देवांच्याच बाजूला का गेली, आपल्या बाजूला आधी का नाही आली, कदाचित अमृत संपलं तर आपल्याला मिळणार नाही. म्हणून तो राहू देवांचा वेश धारण करून देवांच्या ओळीत येऊन बसला. अमृत वाटत वाटत मोहिनी म्हणजेच भगवान विष्णू राहूपर्यंत आले. राहूच्या उंजळीत त्यांनी अमृत घातलं. राहू ते अमृत प्यायला आणि भगवान विष्णूंच्या अचानक लक्षात आलं की अरे हा देव नाहीये, हा तर राक्षस आहे. त्याबरोबर भगवान विष्णूंनी आपलं मोहिनीचं रूप टाकलं आणि सुदर्शन चक्राने राहूचं मस्तक उडवलं. राहूचं मस्तक उडवलं, पण तोपर्यंत राहू अमृत प्यायला होता. त्यामुळे राहू अमर झाला आणि त्याचं मस्तकही अमर झालं, तुटून पडलेलं. त्याला केतू असं म्हणू लागले. तेव्हापासून राहू आणि केतू हे पापग्रह समजले जातात आणि ते प्रत्येकाच्या पत्रिकेत राहून प्रत्येक व्यक्तीला त्रास देतात. अशा रीतीनं हे अमृतमंथन तर झालं. देव अमृत पिऊन अजर आणि अमर झाले. भगवान विष्णू त्यांच्या कार्यामुळे तेही सगळ्यांना प्रिय आणि वंद्य झाले. सर्वांनी त्यांची पूजा केली आणि लक्ष्मीचा आणि विष्णूंचा त्यावेळी विवाह झाला. लक्ष्मी ही सागराची कन्या आहे आणि म्हणून सागर हा विष्णूंचा सासरा आहे. अशा रीतीने ही अमृतमंथनाची कथा तर इथे संपली. पण पहा, विष्णूंनी प्रत्येक वेळी देवांना, मनुष्यांना आणि सृष्टीला वाचवण्यासाठी वेगवेगळ्या रूपात अवतार धारण करून फार मोठा त्याग केलेला आहे. या कासवाच्या रूपात तर त्यांच्या पाठीवर तो मेरू पर्वत होता आणि तो रवीसारखा घुसळला जात होता.
केवढी वेदना सहन करावी लागेल. पण भगवान विष्णूंना म्हणूनच आपण वंद्य मानतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय यातलं स्थितीचं म्हणजे जीवांना चांगल्या स्थितीत ठेवण्याचं काम विष्णूंनी पहिल्यापासून स्वीकारलेलं आहे आणि ते त्यांच्या कर्तव्याला जागत आहेत आणि जागत राहणार आहेत. म्हणून आपण भगवान शंकरांचा आणि भगवान विष्णूंचा जय जयकार करूया. बोला नारायण, भगवान नारायण की जय. आदिदेव महादेव की जय. नमस्कार.